आपण इंग्रजी बोलताना व्हेरी गुड, व्हेरी बॅड, व्हेरी टायर्ड अशा पद्धतीचे शब्द यूज करत असतो. तर अशा शब्दांच्या ऐवजी आपण आज ॲडव्हान्स्ड वर्ड्स शिकूयात. आय एम व्हेरी टायर्ड म्हणजे मी खूपच थकलोय असं म्हणायचं आहे, तर तुम्ही म्हणू शकता आय एम एक्झॉस्टेड. आय एम एक्झॉस्टेड. फूड वॉज व्हेरी गुड म्हणायचं आहे, तर फूड वॉज एक्सलंट म्हणू शकता. फूड वॉज एक्सलंट. आय डोंट अंडरस्टँड म्हणजे मला समजत नाही म्हणायचं आहे, तर तुम्ही म्हणू शकता आय डोंट गेट इट. आय विल कॉल यू लेटर मी तुला नंतर कॉल करेन याऐवजी तुम्ही म्हणू शकता आय विल गेट बॅक टू यू. द रूम वॉज व्हेरी स्मॉलच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता रूम वॉज टायनी. व्हेरी एक्सपेन्सिव्हच्या जागी यूज करू शकता कॉस्टली. तुम्हाला म्हणायचं आहे दिस फोन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, तर तुम्ही म्हणू शकता दिस फोन इज कॉस्टली. व्हेरी इंटरेस्टिंगच्या ऐवजी यूज करू शकता फॅसिनेटिंग. व्हेरी स्केअर्ड याच्याऐवजी यूज करू शकता टेरिफाईड. ही इज व्हेरी स्केअर्ड म्हणजे तो खूप घाबरला आहे, तर ही इज टेरिफाईड यूज करू शकता. बाहेर खूप थंडी आहे, तर इट इज व्हेरी कोल्ड आउटसाईड याच्याऐवजी तुम्ही यूज करू शकता इट इज फ्रीजिंग आउटसाईड. व्हेरी हंग्रीच्या ऐवजी यूज करू शकता स्टार्विंग. आय एम व्हेरी हंग्री याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता आय एम स्टार्विंग. व्हेरी ब्युटिफुल याऐवजी यूज करू शकता गॉर्जेस. सी इज व्हेरी ब्युटिफुल असं म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणू शकता सी इज गॉर्जेस. व्हेरी रिचच्या ऐवजी यूज करू शकता वेल्दी. ही इज व्हेरी रिच याऐवजी तुम्ही म्हणू शकता ही इज वेल्दी. व्हेरी बिगच्या ऐवजी यूज करू शकता ह्यूज. दॅट प्लेस इज व्हेरी बिग तर तुम्ही म्हणू शकता दॅट प्लेस इज ह्यूज.